तर्कसंग्रह. आपला विषय चालू आहे हेतू. हेतूचे सदहेतूचे 3 प्रकार सांगितले होते. अन्वय व्यतिरेकी, केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी. त्यात अन्वय व्यतिरेकीचं चिंतन झालं, केवल अन्वयीचंही चिंतन झालं. आता केवल व्यतिरेकी. ठीक. तर बघा, व्यतिरेक मात्र व्याप्तिकम केवल व्यतिरेकी. व्यतिरेक मात्र व्याप्तिकम केवल व्यतिरेकी. यथा पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. यथा पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. यत् इतरेभ्यो न भिद्यते न तद् गंधवत्. यत् इतरेभ्यो न भिद्यते न तद् गंधवत्. यथा जलम, यथा जलम. न च इयं तथा. न च इयं तथा. तस्मात् न तथा. तस्मात् न तथा. इति. इति. अत्र यद् गंधवत् तत् इतर भिन्नम् इति अन्वय दृष्टान्तो नास्ति. अत्र यद् गंधवत् तद् इतर भिन्नम् इति अन्वय दृष्टान्तो नास्ति. पृथ्वी मात्रस्य पक्षत्वात्. पृथ्वी मात्रस्य पक्षत्वात्. बघा, आता मूळच्या पंक्ती झाल्या. सरळ आहे की त्या हेतूला आम्ही केवल व्यतिरेकी म्हणतो की ज्याच्या ठिकाणी व्यतिरेक व्याप्तीचंच लक्षण समन्वित होतं, अन्वय व्याप्तीचं लक्षण समन्वित होत नाही. अर्थात जो केवल व्यतिरेक व्याप्तीवाला आहे, बरोबर, अन्वय व्याप्तीवाला नाही. मात्र पद आलंय ना, व्यतिरेक मात्र म्हणजे अन्वय व्याप्ती नाही आहे. तर तसं लक्षण करू शकतो आपण, जसं मागं केलं होतं. काय? अन्वय व्याप्ती शून्यत्वे सती व्यतिरेक व्याप्तिमत्वम केवल व्यतिरेकिनः लक्षणम्. हे केवल व्यतिरेकीचं काय होईल? लक्षण. अन्वय व्याप्ती शून्यत्वे सती व्यतिरेक व्याप्तिमत्वम. ठीक. तर बघा, व्यतिरेक मात्र व्याप्तिकम केवल व्यतिरेकी. दृष्टांत दिलाय त्यासाठी. स्थळ आहे पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. हे स्थळ आहे. या ठिकाणी एक पक्ष आहे, एक साध्य आहे, एक हेतू आहे. तर पक्ष कोण आहे बरं? पृथ्वी. साध्य काय आहे? इतर भेद. इतरापासून भेद सिद्ध करायचा. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. हेतू दिलाय त्याकरिता गंधवत. गंधवत्व म्हणजेच गंधवत गंध. यत्र यत्र गंधवत्वम किंवा यत्र यत्र गंधः तत्र तत्र इतर भेद ही अन्वय व्याप्ती संभवू शकते का? नाही. का बरं? दृष्टांत नाही. कारण हेतू आणि साध्य यांचं साहचर्य कुठं अनुभवलं जातं? दृष्टांताच्या ठिकाणी. पण दृष्टांत कुठं भेटणार नाही. म्हणजे कसं काय? कोणीतरी दृष्टांत भेटेलच ना, म्हणजे भेटणार नाही. कारण गंध हा गुण कुठे राहतो? फक्त पृथ्वीच्या ठिकाणी राहतो. पृथ्वीला सोडून इतर कुठेही राहत नाही. कोण? गंध. आणि आपलं समस्त पृथ्वीच आपला काय आहे? पक्ष. आणि दृष्टांत हा कसा असला पाहिजे? पक्षावरून भिन्न, पक्षाला सोडून असला पाहिजे. कळलं की नाही? मग आता जिथं जिथं गंध असतो तिथं तिथं इतर भेद असतो. दृष्टांतच मिळणार नाही. म्हणून इथं अन्वय व्याप्ती होऊ शकत नाही. म्हणून जर अन्वय व्याप्ती होत नाही तर व्यतिरेक व्याप्ती करूया. हा, व्यतिरेक व्याप्ती होईल. व्यतिरेक व्याप्ती काय असते? जिथं साध्याभाव तिथं हेतूचा अभाव. ठीक. वहीवर लिहा. झालं. एक कोरा पान काढा वहीवर. सुरुवातीला बाहेर नका काढू, चालू ठिकाणी जा, तिथं लिहा. माग का बरं लिहायचं? वही आणली नाही तर्काची. चालू ठिकाणीच लिहायचं ना. चालूच होईल. आणि मग माग का लिहायचं? कावर लिहायचं? भरली पूर्ण. चला, एक वर्तुळ काढा. वरून 2 वेळे सोडून द्या. लिहिलं. त्याच्या शेजारी दुसरं थोडं मोठं वर्तुळ काढा. झालं. त्या छोट्या वर्तुळात, पहिल्या वर्तुळात लिहा पृथ्वी. लिहिलं पृथ्वी. दुसरं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये लिहा पृथ्वीला सोडून पुढचे. आप म्हणजे जल, तेज,
जल, तेज, अग्नी, वायू, आकाश. पुढच्या 8 द्रव्य लिहून टाका. लिहिले? जल, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन. लिहिलं? पुन्हा लिहा त्याच्या खाली गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. बरोबर? छोटं हे जे वर्तुळ आहे त्याच्या डोक्यावर लिहावर पक्ष. ठीक आहे ना? मोठं जे वर्तुळ आहे त्याच्या डोक्यावर लिहा इतर. लिहिले एवढं? चला, अनुमान काय आपलं? पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वा. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. तर पहिल्या छोट्या वर्तुळात काय दिलं आहे? पृथ्वी. पकडा दिला. सापडली? पृथ्वी. काय? इतरेभ्यो भिद्यते. इतर कोण? हे सारे मोठ्या वर्तुळात असलेले सारे जलाधिक. ही सारे काय आहे? इतर. हा जी लक्षात येऊ राहिलं की नाही? मोठ्या वर्तुळात काय सारे इतर कोण आहेत? ते जलाधिक आहे की नाही? ते इतर झाले. मग त्या जलाधिकापासून पृथ्वी भिन्न आहे की नाही? वेगळी आहे की नाही? आहे ना? आपल्याला तेच सिद्ध करायचंय. ते इतर जे आहेत मोठ्या वर्तुळात बसलेले त्यांचा भेद सिद्ध करायचा आहे. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. बरोबर? मग पक्ष कोण आहे आपली? पृथ्वी. तर पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते. इतरापासून भिन्न आहे. का? गंधवत्वात. गंधवाली आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? बाकी ठिकाणी कुठं गंध आहे का? नाही. कुठं आहे? फक्त पृथ्वीच्या ठिकाणी. झालं. अनुमान तर कळलं. पक्षही आहे, साध्य आहे, हेतू आहे. आता राहिला पक्ष व्याप्तीचा. व्याप्ती करण्याचा प्रयत्न केला आपण. जसं यत्र यत्र धूमः तत्र 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 वह्नी केलं होतं की नाही? यथा महानस तिथं दृष्टांत दिला होता. त्याप्रमाणे इथं जर व्याप्ती बनवण्याचा प्रयत्न केला. काय? यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेदः यत्र यत्र हेतु तत्र तत्र साध्य. हेतू कोण आहे आपला? गंधवत्व. साध्य काय आहे? इतर भेद आहे की नाही? खाली लिहा. वर्तुळांच्या खाली थोडस एक जागा सोडून पक्ष बराबर पृथ्वी. साध्य बराबर इतर भेद. लिहिचला साध्य काय झालं? लिहिलं काय? लिहिलं त्याच्या पुढे? साध्य इतर भेद. इतर भेद. हेतू गंध. गंधवत्व म्हणजेच गंध. लिहिलं? चला. तर पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेद सिद्ध करायचा आहे ना आपल्याला. मग यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद अशी व्याप्ती करण्याचा प्रयत्न केला तर दृष्टांत भेटेल का? नाही भेटत. कारण समस्त पृथ्वीच काय आपली? हा, पृथ्वीच्या एखादा कोपरा घट, समजा घट असा काही जर दृष्टांत असता तर आपल्याला दृष्टांत म्हणजे पक्ष असता आपला घट वगैरे तर दृष्टांत देता आला असता काय? पटवत. पण पूर्ण पृथ्वीच काय आहे? पक्ष आहे. म्हणून अन्वय व्याप्ती जमत नाही. मग व्यतिरिक व्याप्ती करू. व्यतिरिक व्याप्ती म्हणजे काय? यत्र साध्याभाव तत्र हेतु अभाव. बरोबर आहे की नाही? साध्याभाव. साध्य काय आहे आपलं? इतर भेद. साध्याभाव इतर भेदाभाव. बरोबर. हेतू काय आहे? गंध. हेत्वाभाव गंधाभाव. बरोबर आहे की नाही? आणि व्यतिरिक व्याप्तीचा साचा काय होणार आहे? यत्र साध्याभाव तत्र हेत्वाभाव. बरोबर आहे की नाही? साध्य कोण आहे बोला? इतर भेद. साध्याभाव इतर भेदाभाव. कुठं आहे सांगा? वर्तुळ बाजूनी. पहिल्या वर्तुळात काय आहे? पृथ्वी आहे की नाही? त्या पृथ्वी ठिकाणी काय? इतरांचा भेद. इतरांचा भेद कुठं राहिला? पृथ्वीच्या ठिकाणी. कोण राहिला पृथ्वी ठिकाणी? इतरांचा भेद.
मग ती इतर भेदाचा, इतर भेद जर पृथ्वी ठिकाणी आहे तर इतर भेदाचा अभाव कुठे राहील? इतरांच्या ठिकाणी. मोठ्या वर्तुळात. नाही कळू राहिलं? इतर सापडले का नाही? बोला. सापडले? त्यांचा भेद कुठे आहे सांगा? पृथ्वीच्या ठिकाणी. कुठे जायचं लगेच? पृथ्वी ठिकाणी. काय आहे? इतरांचा भेद. कुठे राहिला? पृथ्वीच्या ठिकाणी. आहे की नाही? मग आता इतराहून इतरांचा भेद आहे का? नाही. मग इतर भेद कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी. इतरांचा भेद कुठं आहे? मग ते इतर भेदाचा अभाव कुठं आहे? इतरांच्या ठिकाणी. मागं झालं गेलं की नाही अभाव? कळलं की नाही? आणि इतर भेदाचा अभावच काय आपला? साध्याभाव. मग साध्याभाव कुठं राहिला? इतरांच्या ठिकाणी. म्हणजे कुठं? जलाधिकाच्या ठिकाणी. मोठ्या वर्तुळात साध्याभाव. बरोबर आहे की नाही? तिथं गंधाभाव पण आहे की नाही? आहे. उदाहरण देत नाही ना आपल्याला? यथा जलाधिकम. व्याप्ती बनली व्यतिरिक व्याप्ती. काय? यत्र यत्र इतर भेदाभाव तत्र तत्र गंधाभाव यथा जलम. बरोबर की नाही? तेच दिले बघा मूळ मध्ये पंक्ती पहा. व्यतिरेक मात्र व्याप्तिकम केवल व्यतिरेक यथा पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वा. बरोबर. यत इतरेभ्यो न विद्यते. यत शब्दाने काय घ्यायचं? जलाधिक. जलाधिक कोणी घ्या? जल वगैरे पृथ्वीला सोडून बाकीचे इतर मधले. समजा यत शब्दाने घेतला आपण जल. जल हे इतर आहे का इतरापासून भिन्न आहे? इतर आहे. इतरापासून भिन्न नाही आहे. म्हणजेच त्याच्या ठिकाणी, जलाच्या ठिकाणी इतर भेद नाही ना? आहे की नाही? इतर भेदाचा काय मग? अभाव. तेच दिले. यात इतरेभ्यो न विद्यते. म्हणजेच इतर भेदाचा अभाव वाला आहे. कोण? जल. पंक्ती कळली? या जलम इतरेभ्यो न विद्यते. जल इतरापासून भिन्न आहे का? नाही. आहे की नाही? इतरापासून भिन्न नाहीये. कोण? जल. अर्थात इतर भेदाचा अभाव आहे जलाच्या ठिकाणी. पुढे यद इतरेभ्यो न विद्यते न तद्गंधवत. मग तद्गंधवत न तद जलम. गंधवत न ते गंधवाला पण नाही. यथा जलम. लागलं पंक्ती मूळची. तथाच इयम सॉरी न च इयम तथा. इयम पृथ्वी तथा न. ही पृथ्वी तशी नाही. म्हणजे काय? इतर भेद अभाव वाली नाही. इयम पृथ्वी कशी नाही आहे? इतर भेद अभावाला कोण आहे? जल. तशी पृथ्वी आहे का? नाही. म्हणजे इतर भेदाच्या अभाववाली नाहीये, अपितु इतर भेदवाली आहे. कोण? पृथ्वी. कळलं की नाही? न च इयम तथा. तस्मात न तथा. तस्मात न तथा म्हणजे इतर भेद अभाववाली काय? पृथ्वी. कोण? पृथ्वी. न तथा म्हणजे तथा न. कोण? पृथ्वी. पृथ्वी तथा न. तथा म्हणजे कशी? यथा जलाधिकम तथा न. तर जलाधिकम कशी आहेत? इतर भेद अभाववाली आहे. तशी पृथ्वी इतर भेद अभाववाली नाही, अपितु इतर भेदवाली आहे. काय आहे? इतर भेदवाली. अर्थात सिद्ध झाला इतर भेद कुणाच्या ठिकाणी? पृथ्वीच्या ठिकाणी. साध्य आपलं इतर भेदच आहे ना. इतर भेद रूप साध्याची काय झाली? तस्मात न तथा इति. पुढे पहा. अत्र यद गंधवत तद इतर भिन्नम. जो गंधवाला आहे तो इतर भिन्न इति अन्वय दृष्टांतो नास्ति. काय नाही असा अन्वय दृष्टांत भेटत नाही. पृथ्वी मात्रस्य का? समस्त पृथ्वी काय आहे? कळलं? पंक्ती लागल्या. आता चला न्यायबोधिनी मध्ये. केवल व्यतिरेकिण लक्षणम आह व्यतिरेक इति. लागली पंक्ती. केवल व्यतिरेकीचं काय करत आहे? जी लक्षण करत आहे. मूळ काळ कोणत्या पंक्तीने? व्यतिरेक मात्र व्याप्तिकम केवल व्यतिरेकी या पंक्तीच्या आहे. पंक्ती पहा. केवल व्यतिरेकिण लक्षणम आह व्यतिरेक इति. पुढे निश्चित अन्वय व्याप्ती शून्यत्वे सती व्यतिरेक व्याप्तिमत्वम केवल व्यतिरेकित्वम. लक्षण केलं आहे की नाही? मात्र पदाचा अर्थ घेऊन लक्षण केलं आहे. मात्र पदार्थ की नाही?
काय पुढं मूळच्या लक्षणामध्ये व्यतिरेक मात्र म्हणजे काय, अन्वय व्याप्ती त्या ठिकाणी नाहीये आणि व्यतिरेक व्याप्ती आहे. तेच सांगू राहिले. निश्चित रूपाने अन्वय व्याप्ती शून्यत्वे सती असा हेतू की ज्याच्या ठिकाणी अन्वय व्याप्ती राहूच शकत नाही निश्चित रूपाने, आणि व्यतिरिक्त व्याप्ती मात्र आहे. तर निश्चित अन्वय व्याप्ती शून्यत्वे सती व्यतिरेक व्याप्तिमत्वम केवल व्यतिरेकित्वम. लागलं जी, हे झालं केवल व्यतिरेकीचा लक्षण. यथा पृथ्वी ती आहे की नाही, उदाहरण दिलंय मूळकारांनी. यथा पृथ्वी यथा इत्यादी पंक्तीच्या अत्र पृथ्वीत्वावच्छिन्नम पक्षः. अत्र म्हणजे अस्मिन अनुमाने, या अनुमानामध्ये, या स्थळी. कोण स्थळ आहे, पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्, या ठिकाणी. अत्र पृथ्वीत्वावच्छिन्नम पक्षः. पक्ष कोण आहे जी, पृथ्वीत्वावच्छिन्न पृथ्वी. समस्त पृथ्वी काय आहे, पक्ष आहे. बर, साध्य पृथ्वी इतर जलादि अष्टभेद साध्य. पृथ्वीला सोडून बाकीचे जे जलाधिक 8 नवद्रव्य की नाही, एक घेतली पृथ्वी, बाकी सारे जलाधिक 8 आहे की नाही, त्यांचा भेद सिद्ध करायचा आहे. कुठे, पृथ्वीच्या ठिकाणी. पृथ्वी इतर जलादि अष्टभेद आहे की नाही. पृथ्वी इतर, पृथ्वीला सोडून इतर जे जलाधिक त्यांचा त्या 8 भेद हा काय आपला इथं साध्य. गंधवत्वम हेतु. हेतू काय आहे, गंधवत्वम. गंधवत्व म्हणजेच गंध. ठीक आहे ना. वतूपच्या पुढे त्व जोडला म्हणजे तो प्रकृतीचा बोध करीतो. तर गंधवत्वम हा काय आहे, हेतू आहे. पुढे अत्र यद्गंधवत् तद इतर भेदवत्. ही अन्वय व्याप्ती कदाचित बनवता आली असते आपल्याला. काय, यद्गंधवत् म्हणजे यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद, अशी अन्वय व्याप्ती होऊ शकली असती. पण ती होणारच नाही. का, दृष्टांत. अत्र यद्गंधवत् तद इतर भेदवत् इति अन्वय दृष्टांताभावात्. अन्वय दृष्टांत नसल्यामुळे, अन्वय दृष्टांताचा अभाव असल्यामुळे, अभावात गंध व्यापक आहे की नाही. अन्वय व्याप्तीचं काय आहे जी, अभाव. ध्यान द्यायची. काय चाललं आपलं, अन्वय व्याप्ती बनवता येत नाही. यत्र यत्र हेतु तत्र तत्र साध्य. यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद, अशी अन्वय व्याप्ती जमत नाही. अर्थात गंध हेतू अन्वय व्याप्तीवाला नाही. अन्वय व्याप्तीचं लक्षण केलं होतं माग. हेतू व्यापक साध्य सामानाधिकरण्यम. अन्वय व्याप्ती काय जी, हेतु व्यापक सामानाधिकरण्यम. तिथं म्हटलं होतं ना, धूम व्यापक वन्य सामानाधिकरण्य. तसं इथं सुद्धा हेतु व्यापक साध्य सामानाधिकरण्य रूप ची अन्वय व्याप्ती आहे, ती या गंध हेतूच्या ठिकाणी समन्वित होणार नाही. कळलं का बरं, अन्वय व्याप्तीला कुठे दृष्टांतच भेटत नाहीये. तेच दिलंय बघा. अत्र यद गंधवत् तद इतर भेदवत् इति. अशा प्रकारचे अन्वय दृष्टांताभावात अशा प्रकारचा अशी व्याप्ती करण्याचा प्रयत्न केला तर अन्वय दृष्टांताचा काय आहे, अभाव. अन्वय दृष्टांताभावात गंध व्यापक इतर भेद सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्ती ग्रह असंभवात. अशा प्रकारच्या अन्वय व्याप्तीचा ग्रह होऊ शकत नाही. हेतू व्यापक साध्य सामानाधिकरण्य. हेतू कोण आहे आपला, गंध. साध्य काय आहे, इतर भेद. काय व्याप्ती होऊ शकली असती, गंध व्यापक इतर भेद सामानाधिकरण्य. जसं धूम व्यापक वन्नी सामानाधिकरण्य, तसं गंध व्यापक इतर भेद. साध्य आपला इतर भेद आहे, मग हेतू आपला गंध आहे. तर गंध व्यापक इतर भेद सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्तीचं ग्रहण होऊ शकत नाही. है की नाही. गंधाचा व्यापक इतर भेद आहे की नाही, पण इतर भेदाचं सामानाधिकरण्य गेलं पाहिजे ना कुठं, गंधा ठिकाणी. आणि ते सामानाधिकरण्य दाखवण्याकरिता काय असला पाहिजे, दृष्टांत.
जसं धूम व्यापक जो वन्नी, त्या वन्नीचं सामानाधिकरण धुमाबरोबर आहे की नाही? कुठं? महानसाच्या ठिकाणी. दृष्टांत आहे तिथं महानस. धूम व्यापक जो वन्नी, त्या वन्नीचं सामानाधिकरण. वन्नीचं सामानाधिकरण म्हणजे काय? वन्नीच्या अधिकरणात राहतो तो कोण? धूम. सामानाधिकरण्य त्याकरिता दृष्टांत आहे तिथं महानस. तसं हेतू इथं जो आहे गंध, त्याच्यापेक्षा व्यापक जो इतर भेद, त्या इतर भेदाच्या अधिकरणात, साध्याच्या अधिकरणात हेतू दाखवणारा दृष्टांतच नाही आपल्याकडे. म्हणून अन्वयव्याप्ती जमत नाही. कोणत्या? कशी अन्वयव्याप्ती जमत नाही? हेतू व्यापक साध्य सामानाधिकरण्य ही व्याप्ती. कसं इथं घटित होईल? हेतू आणि साध्य यांचं उच्चारण करून काय व्याप्ती बनेल इथं? गंध व्यापक इतर भेद सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्तीत ग्रहण केल्या जाऊ शकत नाही. तेच दिलंय. दृष्टांताभावात सापडलं का? मिळाली पंक्ती? पुन्हा वाचतो. अत्र यद्गंधवत तत् इतर भेदवत इति अन्वय दृष्टांताभावात, अन्वय दृष्टांताचा अभाव असल्यामुळे गंध व्यापक इतर भेद सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्ती ग्रह असंभवा. अशा प्रकारच्या अन्वय व्याप्तीचा ग्रह होऊ शकत नाही. किंतु मग कशी हो? अन्वय व्याप्ती जर ग्रहण होणार नाही तर व्यतिरिक्त व्याप्ती होईल की नाही? म्हणजे होईल की. ध्यान द्या. पर्वतो वन्यमान धूमात, धूम हेतूच्या ठिकाणी व्यतिरिक्त व्याप्ती पण आहे. बरोबर आहे की नाही? व्यतिरिक्त व्याप्ती तिथं घटवण्याकरिता काय साचा बनला होता तिथं? यत्र यत्र साध्याभाव तत्र यत्र हेत्वाभाव, यत्र यत्र वन्याभाव तत्र यत्र धूमाभाव बनवलं होतं की नाही? त्याप्रमाणे इथं व्यतिरिक्त व्याप्ती बनवण्याचा प्रयत्न केला तर कशी होईल बरं? यत्र यत्र इतर भेदाभाव तत्र तत्र गंधाभाव. उदाहरण जलम. जलाच्या ठिकाणी काय आहे? इतर भेदाचा अभाव आहे. तिथं गंधाचा पण अभाव आहे. कळलं की नाही? उदाहरण मिळालं. जल व्यतिरिक्त व्याप्ती जमली की नाही? जमली. पण अन्वय व्याप्ती होऊ शकत नाही. चला. किंतु यत्र यत्र सापडली पंक्ती. यत्र यत्र पृथ्वीतर भेदाभाव आहे की नाही? इतर भेदाभाव म्हणजे पृथ्वीतर भेदाभाव. तत्र तत्र गंधाभाव, तिथं तिथं काय? गंधाचा अभाव. यथा जलाधिक. पण एक कळलं जलाधिक जला ठिकाणी कसं आहे म्हणून? कोण आहे जला ठिकाणी? इतर भेदाचा अभाव. कसं समजावं बरं? इतर कोण? जलाधिक. त्या इतरांचा भेद कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. इतरांचा भेद राहिला कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. आणि तो इतरांचा भेद पृथ्वीच्याच ठिकाणी आहे. इतराच ठिकाणी आहे का? नाही. म्हणून त्या इतराच ठिकाणी काय? इतर भेदाचा अभाव आहे. तिथं गंधाचा सुद्धा अभाव आहे. कळलं आता? चला. यथा जला झालं नाही. किंतु यत्र यत्र पृथ्वीतर भेदाभाव तत्र तत्र गंधाभाव यथा जलाधिकम. पंक्ती मिळाली. इति व्यतिरेक दृष्टांते जलाधौ. व्यतिरेक दृष्टांत असा कोण? जलाधिक. ते व्यतिरेक दृष्टांते जलाधौ इतर भेदाभाव रूप साध्याभाव सापडला की नाही तिथं? इतर भेदाचा अभाव अर्थात साध्याचा अभाव. आणि साध्या भावापेक्षा व्यापक असतो कधी पण काय? हेतूचा अभाव आहे की नाही? व्यतिरिक्त व्याप्ती बनवताना काय केलं? साध्या भाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. जसं वन्या भाव व्यापकीभूत अभाव धुमाभाव त्याचा प्रतियोगी धूम. तसं इथं साध्य कोण आहे आपलं? साध्य इतर भेद. साध्याभाव भेदाभाव. साध्याभाव व्यापकीभूत अभाव गंधाभाव. गंधाभाव. त्या गंधाभावाचा प्रतियोगी गंध. जमली कोण? व्यतिरेक व्याप्ती. कळलं? पंक्ती पहा. यथा जलाधिकमिति व्यतिरेक दृष्टांते सापडलं का? तिथंच राहत्या पंक्ती मागं पुढं नाही.
यथा जलादिकम इति व्यतिरेक दृष्टांते जलादौ जलादिकांच्या ठिकाणी सप्तमी इतर भेदा भाव रूप साध्याभाव व्यापकता गंधाभावे गृह्यते. इतर भेदाभाव याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव जो गंधाभाव झाला की नाही. गंधाभाव व्यापक आणि त्याचा प्रतियोगी कोण गंध. गेलं व्याप्तीचं लक्षण कुठं गंधाच्या ठिकाणी. चला इमम एव अर्थम मनसी निधाय याच अर्थाला मनामध्ये ठेवून निधाय धृत्वा धारण करून इमम एव अर्थम मनसी निधाय असाच अर्थ मनामध्ये ठेवून मूळ काराने पंक्ती लिहिली आहे म्हणे. कोणती यदितरेभ्यो न विद्यते न तेच दिले बघा न्यायबोधीन पहा. यदितरेभ्यो न विद्यते न तद गंधवत यथा जलम इति ग्रंथेन या ग्रंथाने या पंक्तीच्या द्वारे ग्रंथकारः मूलकारः ग्रंथकार कः मूलकारः अन्नम भट्ट मूलकारः व्यतिरेक व्याप्तीम एव प्रदर्शितवान. मूलकाराने यदितरेभ्यो इत्यादी पंक्तीच्या द्वारे व्यतिरेक व्याप्तीच दाखवलेली आहे. एवं प्रकारेण मिळाली पंक्ती. एवं प्रकारेण व्यतिरेक व्याप्ती ग्रहानंतरम. आता व्यतिरेक व्याप्तीचा ग्रह झाला की नाही झाला ना. ध्यान द्या. पर्वतो वन्यमान धुमा या ठिकाणचा धूम येतो. कसा आहे जी अन्वय व्याप्तीवाला पण आहे आणि व्यतिरेक व्याप्तीवाला पण आहे. बरोबर आहे की नाही. मग दोन्ही व्याप्तीवाला असल्यामुळे तिथं दोन प्रकारचा परामर्श बनतो. अन्वय व्याप्तीला घेऊन पण परामर्श बनतो आणि व्यतिरेक व्याप्तीला घेऊन सुद्धा परामर्श बनतो. तर अन्वय व्याप्तीला घेऊन काय परामर्श बनला होता. वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. बरोबर. आणि त्याच ठिकाणी व्यतिरेक व्याप्तीला घेऊन काय परामर्श बनला होता. वन्नी व्यापक वन्याभाव व्यापक वन्याभाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगी धूमवान पर्वत. काय काय जी पाहून घ्या. सापडलं का. सरळ ध्यान द्या. व्यतिरिक व्याप्ती आहे ना तिला घेऊन बोलायचं फक्त. व्यतिरिक व्याप्ती काय आपली वन्याभाव व्यापकीभूत अभाव. वन्याभावापेक्षा व्यापकीभूत अभाव कोण धूम. धुमाभावाचा प्रतियोगी कोण धूम. त्या धूमवाला पर्वत आहे. एवढंच बोलायचं. कसं बोलणार. वन्याभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगी कोण धूम. त्या धूमवान पर्वत. हा काय झाला व्यतिरेक परामर्श. कसं साध्या भाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगी प्रतियोगीमान पक्ष आहे की नाही. साध्या भाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगीमान प्रतियोगीवाला कोण पक्ष. इथं साध्या भाव काय आपला इतर भेदाभाव. साध्या भाव काय इतर भेदाभाव. त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव गंधाभाव. त्या गंधाभावाचा प्रतियोगी गंध आणि त्या गंधवाला वाली कोण आहे पृथ्वी. झाला व्यतिरेकी परामर्श. कैसा इतर भेदाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगी गंधवती पृथ्वी. बोला एकदा. इतर भेदाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगी गंधवती पृथ्वी. अभाव प्रतियोगी गंधवती पृथ्वी. कळलं की नाही. तेच दिले पंक्तीत पाहिलं. एवं प्रकारेण सापडलं जी. एवं प्रकारेण व्यतिरेक व्याप्ती ग्रहानंतरम. व्यतिरेक व्याप्तीचा निश्चय झाल्यानंतर इतर भेदाभाव साध्य आपलं इतर भेद साध्याभाव इतर भेदाभाव व्यापकीभूत अभाव कोण अभाव गंधाभाव
ते गंधाभावाचा प्रतियोगी कोण? गंध. ते गंधवती गंधवाली कोण? पृथ्वी. बघा पंक्ती. इतर भेदाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगी गंधवती पृथ्वी इत्याकारक व्यतिरेकी परामर्शात. अशा प्रकारचा काय बनला? व्यतिरेकी परामर्श बनलाय. आणि अशा प्रकारचा व्यतिरेकी परामर्श तयार झाल्यामुळे काय होईल हो? ध्यान द्या. काय होईल म्हणे? ते बघा, आपला नियम काय होता? व्यतिरिक्त कोणताही असो परामर्श उत्पन्न झाला की त्याच्यानंतर काय उत्पन्न होत असते? अनुमिती. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. बरोबर आहे की नाही? क्रम बी सांगितला होता ना. सर्वात पहिले मनुष्य काय करतो? 4, 10, 5 ठिकाणी फिरतो, व्याप्तीचा ग्रह करतो की जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं. नंतर कधीतरी तो जंगलात जातो, त्याला जरूरत पडते कशाची? अग्नीची. बरोबर. आणि मग अग्नीविषयी संदेह करायला लागतो, अग्नी भेटेल किंवा नाही. तेवढ्यात त्याला पर्वताच्या ठिकाणी काय दिसला? धूम. म्हणजे व्याप्तीचा ग्रह, भूयोदर्शन, व्याप्तीचा ग्रह म्हणजे व्याप्तीचा निश्चय. त्याच्यानंतर काय? साध्यविषयी संदेह. आणि नंतर पक्षाच्या ठिकाणी, पर्वताधिकाच्या ठिकाणी धुमाचं ज्ञान. त्याला नाव दिलंय काय? पक्षधर्मता. कोणतं ज्ञान? पक्षधर्मता. नंतर व्याप्तीचं स्मरण. कसं? जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं वन्नी व्याप्तीचं स्मरण. आणि त्याच्यानंतर परामर्श ज्ञान. वन्नी व्याप्य धूमवान अयं पर्वत. परामर्श ज्ञान. आणि परामर्श ज्ञान झाल्यानंतर मग शेवटचं पर्वत वन्यमान ही अनुमिती. काय अनुमिती उत्पन्न झाली? पर्वत वन्यमान. झालं की नाही? ध्यान द्या. पर्वत वन्यमान या अनुमितीमध्ये बरोबर आहे की नाही? पक्ष कोण आहे? पर्वत. आणि विधेय कोण आहे? वन्य. काय तिथं बोलता येईल बरं? माग एकदा बोललो होतो आपण. पर्वतत्वावच्छिन्न उद्देश्यता निरोपित वन्यत्वावच्छिन्न विधेयताक अनुमिती. विधेयताक अनुमिती. कारण पक्षाच्या ठिकाणी विधान केलंय कशाचं? वन्नीचं. विधेय कोण झाला? वन्नी. विधेयता कुठे? वन्नी ठिकाणी. आणि पक्ष कोण आहे? पर्वत. मग काय बोललो आपण? पक्ष पर्वत आहे ना, म्हणजेच तो उद्देश आहे. पर्वत ह्या उद्देशाच्या ठिकाणी वन्नीचं विधान. विधेय झाला वन्नी. तिथं काय झालं? पर्वतत्वावच्छिन्न उद्देश्यता निरोपित वन्यत्वावच्छिन्न विधेयताक अनुमिती. झाली की नाही? तसं इथं सुद्धा आता व्यतिरेकी परामर्श तयार झाला, त्याच्यानंतर अनुमिती उत्पन्न होईल. मग काय अनुमिती उत्पन्न होईल? पृथ्वी इतर भेदवती. काय जी? पृथ्वी इतर भेदवती. अशी अनुमिती उत्पन्न होईल. पृथ्वीच्या ठिकाणी साध्य पृथ्वी इतर भेदवती. त्यामध्ये पक्ष कोण आहे? पृथ्वी. अर्थात उद्देश कोण आहे? पृथ्वी. आणि विधेय कोण आहे? इतर भेद. जो साध्य असतो तो विधेय असतो ना. विधेय कोण आहे? इतर भेद. मग जसं आपण तिथं बोललो होतो, पर्वतत्वावच्छिन्न उद्देशता निरोपित वन्यत्वावच्छिन्न विधेयताक अनुमिती. अर्थात पर्वतो वन्यमान इत्याकारक अनुमिती. बरोबर आहे की नाही? तसं इथंही आता व्यतिरेकी परामर्श उत्पन्न झाल्यानंतर अनुमिती ज्ञान उत्पन्न झालं आहे. त्या अनुमिती ज्ञानाचा आकार पण तुमच्या समोर आहे. काय? पृथ्वी इतर भेदवती. पण त्या वाक्यात जर बोलायचं ठरलं तर काय बोलता येईल बरं? शाबास. बरोबर. हा बोला बाबू. पृथ्वीत्वावच्छिन्न उद्देश्यता निरूपित इतर भेदत्वावच्छिन्न विधेयताक अनुमिती. कळलं सारे मिळून? पृथ्वीत्वावच्छिन्न उद्देश्यता निरूपित इतर भेदत्वावच्छिन्न विधेयताक अनुमिती उत्पन्न होते. त्या अनुमितीचा आकार काय? पृथ्वी इतर भेदवती. पंक्ती कळली? पंक्ती पुस्तकात बघा आता. न्यायबोधिनी परामर्श कळला ना? तित्याकारक व्यतिरेकी परामर्शात सापडलं पंचम्यंत. म्हणजे अशा प्रकारचा व्यतिरेकी परामर्श उत्पन्न झाल्यानंतर काय? पृथ्वीत्वावच्छिन्न उद्देश्यता निरूपित इतर भेदत्वावच्छिन्न विधेयताका
विधेयता वाली अनुमिती उत्पन्न होते. त्या अनुमितीचा आकार पृथ्वी इतर भेदवती इत्याकार अनुमिती ही जायते. अशा प्रकारची अनुमिती उत्पन्न होते. केव्हा? व्यतिरेक परामर्श. व्यतिरेकी परामर्श उत्पन्न झाल्यानंतर काय उत्पन्न झाली? अनुमिती. त्या अनुमितीचा आकार काय? पृथ्वी इतर भेदवती. बरोबर. आणि त्या शब्दात बोलायचं झालं तर पृथ्वीत्वावच्छिन्न उद्देश्यता निरूपित इतर भेदत्वावच्छिन्न विधेयता. विधेयता तुम्ही स्त्रीलिंग असल्यामुळे विधेयता का पृथ्वी इतर भेदवती इत्याकारिका अनुमिती ही जायते. अशा प्रकारची अनुमिती उत्पन्न होते. पंक्ती पहा. पृथ्वीत्वावच्छिन्न उद्देश्यता निरूपित लागलं ना? निरूपित इतर भेदत्वावच्छिन्न विधेयता का विधेयता वाली पृथ्वी इतर भेदवती इत्याकार कारका अनुमिती ही जायते इति तत्वम. झालं जी. चला पुढे. यथाश्रुत मूलार्थस्तु. आणि आता हे सारं कळालं, इथलं सारं व्यवस्थित झालं. परंतु मूळ जे ग्रंथ आहे की नाही, 2-4 पंक्ती आहे ना त्यांचा त्या प्रत्येक पदापादाचा शब्दशः अर्थ जर सांगायचा ठरलाच तर तो काय होईल बुवा ते आता सांगू राहिले कोण? न्यायबोधी. ते आपण सारं पाहून बसलेलो आहे अगोदरच आहे की नाही. न चेयम तथा तस्मान न तथा साऱ्या गोष्टीचा अर्थ पाहिला की नाही आपण. आता न्यायबोधीनी काळ तोच अर्थ सांगतायत, तो वाचून काढूया. चला. यथाश्रुत मूलार्थ तो है की नाही. यथा जलम इति. यथा जलम हे पद आलंय की नाही तिथं? कुठं आहे? यथा जलम आलाय ना. त्याच्या अगोदर नियम दिलाय. यद इतरेभ्यो न विद्यते तद गंधवत यथा जलम. तिथे यद शब्द आलाय. यद शब्दाने कुणाला धरायचं वा तर तिथं देऊ राहिले आता न्यायबोधनी का यात सापडलं. यात जलम आहे की नाही. मूळची पंक्ती पाहत जायचं. यात इतरेभ्यो न विद्यते. यात जलम इतरेभ्यो न विद्यते. जल ध्यान द्या. जल दोन नाका समोर आहे ना. पृथ्वीचं वर्तुळ इतर. तर त्या जल कुठे इतरामध्ये आहे. तर मग यत शब्दाने कोण घेतलं? जल. ते जल इतर आहे का इतरापासून भिन्न आहे? इतर आहे. अर्थात यत जल इतरेभ्यो न विद्यते. इतरापासून ते भिन्न नाही. तीच पंक्ती. यत जलम इतरेभ्यो न विद्यते. इतरापासून भिन्न नाही. म्हणजेच काय? इतर भेद अभाववत. जल कसं आहे? इतर भेदाच्या अभावाला आहे. कळलं? कारण बघा आता इतर जलाधिक त्यांचा भेद कुठं राहिला? आणि इतर भेदाचा अभाव कुठं राहील? मग इतराच ठिकाणी म्हणजेच जलाधिकाच ठिकाणी. कळलं? पंक्ती पहा. यत जलम इतरेभ्यो न विद्यते म्हणजेच इतर भेदाभाववत. पंक्ती लागली. न तद गंधवत. तत् शब्दाने जलम गंधवत न त्याचा अर्थ देऊ राहिले पुढं. न तद गंधवत याचा अर्थ करू राहिले. जलम इतर भेदाभाव व्यापक गंधाभाववत आहे की नाही. जल कसं आहे? गंधवाला नाही आहे ना. म्हणजेच काय? इतर भेदाभाव याच्यापेक्षा व्यापक जो गंधाभाव आहे की नाही. व्यापक कोण आहे? गंधाभाव. पंक्ती पहा. न तद गंधवत म्हणजे काय? जलम सापडलं ना. जलम इतर भेदाभाव व्यापक गंधाभाववत. जल कसं आहे? इतर भेदाभाव याच्यापेक्षा व्यापक जो गंधाभाव त्या गंधाभावाला आहे. कोण? जल. जल गंधवाला नाहीये म्हणजेच गंधाभावाला आहे. तो गंधाभाव कसा? इतर भेदाभावापेक्षा व्यापक, साध्या भावापेक्षा व्यापक. तेच दिलंय. न तत् गंधवत. मूळ मध्ये पंक्ती आली नाही. न तत् गंधवत म्हणजे काय? तत् जलम गंधवत न. ते जल गंधवालं नाही म्हणजेच गंधाच्या अभावाला आहे. म्हणजेच काय? इतर भेदाभाव व्यापकीभूत गंधाभाववत. कोण? जल. पंक्ती पहा. न तत् गंधवत म्हणजे जलम इतर भेदाभाव व्यापक
गंधाभाववत. लागली पंक्ती. इति एवं प्रकारेण, ठीक आहे ना, अशा रीतीने अशा प्रकाराने गंधाभाव निरूपिता व्याप्यता इतर भेदाभावे गृह्यते इत्यर्थ. ठीक आहे जी. ध्यान द्या. आपला नियम काय होता जी, दोन पदार्थ असतात आपल्या समोर, व्याप्य आणि व्यापक. तर काय त्या दोन्हीपैकी व्यापकाची व्याप्ती कुठं असते? व्याप्याच्या ठिकाणी. असा काय आहे नियम? बरोबर आहे की नाही? जसं वन्य आणि धूम यामध्ये व्यापक कोण? वन्य. व्याप्य कोण? धूम. कुणाची व्याप्ती कुणावर? वन्याची व्याप्ती धूमावर. बरोबर आहे की नाही? तसं वन्याभाव धूमाभाव यामध्ये व्याप्य कोण? व्यापक कोण? तर व्याप्य कोण आहे? वन्याभाव. व्यापक कोण? धूमाभाव. कुणाची व्याप्ती कुणावर? धूमाभावाची व्याप्ती वन्याभावावर. आणि मग ती व्याप्ती घेऊन आपण गेलो होतो त्या संबंधाने, आहे की नाही? स्वाश्रयी भूत अभाव, व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. ठीक आहे ना? तसं इथं सुद्धा व्याप्य आणि व्यापक कोण? तर दोन अभाव आपल्या जवळ आहे. साध्याभाव, हेतुअभाव. साध्याभाव काय? इतर भेदाभाव. आणि हेतुअभाव गंधाभाव. या दोन अभावापैकी व्याप्य कोण? साध्याभाव. साध्याभाव कधी पण व्याप्य असतो. साध्याभाव म्हणजे कोण? इतर भेदाभाव व्याप्य झाला. आणि व्यापक कोण? गंधाभाव. कुणाची व्याप्ती कुणावर? गंधाभावाची व्याप्ती इतर भेदाभावावर. बरोबर आहे की नाही? मग ती व्याप्ती घेऊन जायची आता कुठं? गंधाच्या ठिकाणी. मग ती केली पाहिजे आपण काय? साध्याभाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. बरोबर? पंक्ती पहा. इति एवं प्रकारेण, मिळाली पंक्ती. गंधाभाव निरूपिता. गंधाभाव व्यापक आहे, त्याने निरूपित व्याप्यता. व्याप्य कोण आहे? इतर भेदाभाव. साध्याभाव बरोबर व्याप्य आहे. इति एवं प्रकारेण गंधाभाव निरूपिता व्याप्यता इतर भेदाभावे गृह्यते. इतर भेदाभावाच्या ठिकाणी आहे. लागली पंक्ती. पुढे चला. न च इयम तथा. ही मूळची पंक्ती आहे. मूळ मध्ये काय अर्थ देत आहे? न च इयम, इयम इयम पृथ्वी तथा न. लिहू राहिले बघा न्यायबोधिनिका. इयम, इयम शब्दाचा अर्थ केला काय? पृथ्वी. इयम म्हणजे काय? पृथ्वी. न तथा. न तथा म्हणजे काय? इतर भेदाभाव व्यापक गंधाभाववती न. कोण? पृथ्वी. जल कसं आहे? इतर भेदाभाव व्यापकी भूत गंधाभावाला आहे. कोण? जल. पण ही पृथ्वी मात्र तशी नाही आहे. म्हणजे कशी नाही? इतर भेदाभाव व्यापकी भूत गंधाभाव वाली नाहीये, अपितु गंधवाली आहे. कोण? पृथ्वी. तेच दिलंय. यम पृथ्वी न तथा इतर भेदाभाव व्यापक गंधाभावती न किंतु तद अभावात्मक गंधवती. आहे की नाही? तद अभाव, गंधाभाव त्याचा अभाव म्हणजेच गंध, तर गंधवाली आहे. कोण? पृथ्वी. किंतु तद अभावात्मक गंधवती. लागलं? तस्मात् न तथा इति. ठीक आहे जी. मूळची पंक्ती, मूळ मध्ये अर्थ ना, तस्मात् न तथा. तर त्याचा अर्थ लिहू राहिले बघा. तत्शब्देन. तस्मात् मध्ये तत् शब्द आहे, त्याची पंचमी झाली काय? तस्मात्. तर तत्शब्देन साध्याभाव रूपस्य. हेच ना जी? नाही गंधाभाव. तत्शब्देन गंधाभाव रूपस्य गंधस्य परामर्शेन. तत्शब्दाने कोणाचा परामर्श घ्यायचा? गंधाचा. नाही गंधाभाव अर्थात गंध. ठीक आहे ना? तस्मात्. तस्मात् म्हणजे काय? गंधाभावाभावत्वात् अर्थात गंधवत्वात्. कळलं की नाही? तस्मात् गंधाभावाभावत्वात्. गंधाभाव अभाव वाली असल्यामुळे अर्थात गंधवत्वात्. तस्मात्. लागलं ना? तत्शब्देन गंधाभावाभाव रूपस्य गंधस्य परामर्शेन.
तस्मात् इति पंचम्यंता पद आहे. तर काय अर्थ आला? गंधा भावा भावत्वादी काय तस्मात् पंचम्यंता गंधा भावा भावत्वात् इत्यर्थोपलब्धी. मग तस्मात् शब्दाचा काय अर्थ आला? गंधा भावा भावत्वात् अर्थात गंधवत्वा. न तथा म्हणजे तथा जलाधिकाप्रमाणे ती जलाधिक कसे आहेत? इतर भेद अभाववाले आहेत. तशी पृथ्वी इतर भेदाच्या अभाववाली नाही, अपितु इतर भेदवाली आहे. जल कसा आहे? इतर भेदाच्या अभाववाला आहे. का? गंधा अभाववाला आहे म्हणून. कोण? जल. गंधाभाव त्या ठिकाणी आहे म्हणून ती इतर भेदाच्या अभाववाला आहे. पण पृथ्वी गंधाभाववाली आहे का? नाही, अपितु गंधाभाव अभाववाली आहे म्हणून इतर भेद अभाववाली नाहीये, अपितु भेदवाली आहे. कोण? पृथ्वी. तेच दिले आहे. लागला न तथाचा अर्थ करू राहिले इतर भेद अभाववती न. इतर भेद अभाववाले कोण आहेत? जलाली. पृथ्वी तशी नाहीये म्हणजे इतर भेदाच्या अभाववाली नाही, अपितु इतर भेदवाली आहे. कळलं? पंक्ती पहा. न तथा इतर भेद अभाववती न किंतु इतर भेद अभाववती अर्थात इतर भेद अभाववती म्हणजेच इतर भेदवती आहे, इतर भेदवाली आहे. कोण? पृथ्वी. किंतु इतर भेदाभाववती म्हणजेच इतर भेदवती इतर भेदवाली आहे. कोण? पृथ्वी. कळलं? संपलं. न्यायबद्धी संपली ना. झालं. व्यतिरिक कळला. व्यतिरिक येतो कळला. व्यतिरिक येतो काय? पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. पक्ष पृथ्वी. साध्य हेतू गंधवत्व. साध्याभाव भेदाभाव. हेतुअभाव गंधवत्वाभाव. यत्र यत्र इतर भेदाभाव तत्र तत्र गंधाभाव. यथा जलम. मिळालं की नाही? आहे की नाही? जलाच्या ठिकाणी आहे की नाही? आहे की नाही? पण पृथ्वीच्या ठिकाणी नाही आहे. इतर भेदाभाव व्यापकीभूत गंधाभाव आहे का पृथ्वी ठिकाणी? नाही. गंधाभाव नाही, अपितु गंधाभाव अर्थात गंध. म्हणून इतर भेदाचा अभाव पण नाही. कुठं? पृथ्वी ठिकाणी. इतर भेदाचा अभाव कुठं आहे? जला ठिकाणी. पृथ्वी ठिकाणी नाहीये. मग पृथ्वी ठिकाणी काय आहे? इतर भेद अभाव अर्थात इतर कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. मग अर्थात पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेदाची काय झाली? सिद्धी झाली. आणि तो हेतू आहे कोण? गंधवत म्हणजेच गंध. बरोबर. आणि तो कसा आहे? व्यतिरिक्त व्याप्ती भाग आहे. अन्वय व्याप्ती तर जमत नाही. हे पण सांगितलं कशी जमत नाही ते. झालं. बस. पुढचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य